जय शिवराय मित्रांनो 2017 पासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या परंतु अद्याप ही कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आज 4 नोव्हेंबर 2025 रोजी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. सहकारी विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। नेमका काय आहे जी.आर., कोणाला लाभ होणार आहे, हे प्रकरण नेमकं काय हे आज आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 2017 मध्ये शासनाच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली होती। प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शेतकऱ्यांना 25,000 रुपये अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाली, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होती। परंतु ही प्रक्रिया सुरू असताना 2019 मध्ये पुन्हा एकदा नव्याने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आणि जे काही प्रलंबित असलेले शेतकरी आहेत ते कर्जमाफीपासून पुन्हा एकदा वंचित राहिले। नव्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आलं। राज्यातील जवळजवळ 6.5 लाख शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलेलं होतं की नागपूर खंडपीठामध्ये असेल किंवा छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये असेल याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या, ज्याच्या निकालामध्ये कोर्टाच्या माध्यमातून या पात्र असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सुद्धा शासनाच्या माध्यमातून ही कर्जमाफी करण्यात आलेली नव्हती आणि याचाच तो पुन्हा आपण एकदा पाहिलं होतं की कोर्टाचे अवमान याचिका या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये सुद्धा 6 आठवड्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा प्रकारचे निर्देश कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले होते। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आता या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी अखेर हा निधी वितरित करायला मंजुरी देण्यात आलेली आहे। याची प्रस्तावना आपण पाहू शकता। याच्यामध्ये योजनेबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। शासन निर्णय आहे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असून देखील योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे काही शेतकरी सहकारी संस्थांनी उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे याचिका दाखल केल्या आहेत। सदर याचिकावर सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाने पात्र असलेल्या याचिकाकर्त्यांना शेतकऱ्यांना सदर योजनेचा तात्काळ लाभ देण्याबाबत आदेश पारित केलेले आहेत। या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे त्वरित पालन व्हावे यासाठी आवश्यक असल्याने याचिकाकर्ते शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने तात्काळ लाभ देण्याकरता 125 लाख अर्थात 1,25,00,000 रुपयाचा निधी हा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे हा 1.25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे हे जे काही याचिकाकर्ते शेतकरी आहेत या याचिकाकर्त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, आता विषय हा 6.5 लाख शेतकऱ्यांचा आहे, परंतु याचिका टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अगदी काही हजारामध्ये, शेकडोमध्ये। मग आता याचिकाकर्त्या शेतकऱ्यांना हा न्याय मिळेल, परंतु इतर शेतकऱ्यांचा आता काय होईल आणि याच्यासाठी आता प्रत्येक पात्र असलेल्या शेतकऱ्यांना याचिका टाकावं लागतील का, हा एक प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित झालाय। परंतु ज्या शेतकऱ्यांची याचिका होती त्या शेतकऱ्यांना मात्र आता याच्यामध्ये न्याय मिळणार आहे। कर्जमाफीमध्ये प्रलंबित असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात यवतमाळ, जळगाव वगैरे जिल्ह्यामधून आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यामधून आहेत, याचबरोबर अकोला जिल्ह्यामधून आहेत। याच्यामधील अकोला जिल्ह्याची याचिका होती नागपूर खंडपीठामध्ये आणि अहिल्यानगर मधून छत्रपती संभाजीनगर मध्ये। तर या दोन्ही याचिकाकर्त्यांना आता हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। धन्यवाद।